शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। त्यांनी म्हटलं, पुणे मेट्रोच्या कामात भाजपच्या लोकांनी 12,000 कोटी खाल्ले। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पायाभूत सुविधांच्या प्रकल्पात झालेल्या या कथित भ्रष्टाचारावरून राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारला थेट निशाणावर घेतलंय। या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे। पुणेकरांच्या अपेक्षांवर गदा आणणाऱ्या या मुद्द्यावर सर्वांचे लक्ष लागलं आहे। या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी 12,000 कोटी रुपये खाल्ले। 12,000 कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि 2 शिंदे गटाचे लोकांचे। बघा, पुण्यातलं जे प्रशासन आहे ते 3 टोळी प्रमुखांनी वाटून घेतले। गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राचे, त्यांनी त्यांचा पोलीस कमिशनर नेमला। त्यानंतर नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे, त्या टोळीनं त्यांचा पालिका आयुक्त नेमला। आणि तिसरी टोळी अजितदादा पवारची, त्या टोळीनं त्यांचा कलेक्टर आणि विभागीय आयुक्त नेमला। अशा तऱ्हेनं या टोळी प्रमुखांनी त्यांचे 3 इकडले मुख्य कलेक्टर्स नेमले पैसे गोळा करणारे। या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत।